पाकिस्तानमधील मुरीतकीमधला कसाबचा ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त करण्यात आलाय। ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर तोयबाचा प्रशिक्षण स्थळ नष्ट केलं गेलं आणि मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबनं इथंच ट्रेनिंग घेतलेलं होतं। मुंबईकरांच्या गुन्हेगाराचं प्रशिक्षण तळ भारतीय सैन्यानं नष्ट केलंय। हल्ल्यानंतर उद्ध्वस्त झालेल्या प्रशिक्षण तळाची दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत। ही दृश्य आपण बघतोय। भारतानं जे दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले, त्यांचे जे बेस कॅम्प होते, लॉन्च पॅड होते, बॉम्बर पॅड होते, हे सगळं काही नष्ट केलं। त्याच्यामध्ये मुंबईचा सगळ्यात मोठा गुन्हेगार अजमल कसाब 26/11चा हल्ला ज्यानं केला होता, त्यातला जो अजमल कसाब आहे त्यानं याच ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं होतं आणि हाच तळ भारतीय जवानांकडून, भारतीय लष्कराकडून लक्ष्य करण्यात आला। हे तळ उद्ध्वस्त झालेलं आहे आणि बेचिराख झालेलं हे तळ आहे, त्याची दृश्य आपण सध्या पाहू शकतोय। अजमल कसाबनं याच ठिकाणी ट्रेनिंग घेतलेलं होतं, त्याचं ट्रेनिंग सेंटर आता उद्ध्वस्त झालेलं आहे। पाकिस्तानातल्या मुरीतकीमधली ही दृश्य आपण बघतोय। या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी सध्या निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बावधनकर सर हे गिरगाव पोलीस स्थानकात पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि तेव्हा कसाबला जिवंत पकडण्यात आलेलं होतं, त्याच काळात तिथे ते कार्यरत होते। हेमंत बावधनकर यांच्या टीमने कसाबला गिरगाव चौपाटी इथून ताब्यात घेतलं आणि या दरम्यान त्यांच्या टीममधील सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे हे पोलीस जखमी झाले, ते शहीद सुद्धा झाले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि याच टीमचे मुख्य असलेले बावधनकर सर सध्या पुढारी न्यूजवर आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। सर, पुढारी न्यूजवर तुमचं स्वागत आहे। आता आपण पाहतोय की भारताकडून, भारतीय लष्कराकडून प्रचंड मोठं उत्तर पाकिस्तानला दिलं जात आहे आणि त्यामध्ये मुंबईचा जो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, 26/11 सारखं कृत्य ज्यानं केलं, तो अजमल कसाब याच ठिकाणी ट्रेनिंग घेत होता असंही कळतंय। आपण जेव्हा प्रत्यक्ष त्याला ताब्यात घेतलं होतं त्यानंतर त्याची चौकशी झाली असेल, या सगळ्या दरम्यान या बेस कॅम्प विषयी, या ट्रेनिंग सेंटर विषयी त्याच्याकडून काही आपण समोर त्याने काही सांगितलं होतं का याबाबत, त्याबाबत काही ऐकलं होतं का आपण? नमस्कार. प्रथम भारतीय सैन्याचं अभिनंदन की काल त्यांनी जो पाकिस्तानावर अतिरेकी स्थळ आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देण्यात येतं, प्रशिक्षण केंद्र आहेत त्यांची, त्या ठिकाणी एअर स्ट्राईक करून ते उद्ध्वस्त केलेलं आहे। आणि त्या स्थळांपैकी एक स्थळ मुरीतके, ज्या ठिकाणी अजमल आमिर कसाब याने प्रशिक्षण घेतलं होतं आणि तो त्याच्या 9 साथीदारांसह मुंबई शहरात त्यांनी 26/11 या रोजी हल्ला केला होता। आणि तो अतिरेकी आमच्या टीमने, म्हणजे विशेष करून आमचे तुकाराम ओंबळे यांनी जे शौर्य दाखवलं, त्याच्यामुळे त्याला आपल्याला जिवंत पकडता आलेलं आहे। आणि असा हा क्रूर नराधम अतिरेकी कसाब आणि त्याचे जे साथीदार होते, त्यांनी मुरीतके या ठिकाणी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि ते ट्रेनिंग सेंटर आपल्या भारतीय सैन्याने जमीनदोस्त केलेलं आहे, त्याबद्दल खूप मनापासून एक आम्हाला आनंद झालेला आहे। आणि करावं तेवढं त्यांचं अभिनंदन हे कमीच पडणार आहे। आणि मी तर म्हणेन की यापुढे जाऊन भारतीय सैन्याने पिरियडिकल असे केंद्र शोधून काढावीत आणि त्याच्यावर बॉम्बिंग करून ते उद्ध्वस्त करावे, जेणेकरून एक चांगला मेसेज आपण पाकिस्तानला एक धडा शिकवू आणि जगासमोर एक चांगला मेसेज जाईल की आम्ही स्ट्रॉंग आहोत आणि आम्ही प्रत्येक हल्ल्याचं प्रत्युत्तर देऊ शकतो। अगदी बावधनकर सर, आणखी असं विचारायचं होतं की ज्या वेळेला कसाबला आपण प्रत्यक्ष ताब्यात घेतलं, त्याच्यानंतर त्याची चौकशी निश्चित झाली असेल, या वेळेला मुरीतकेचा उल्लेख त्यानं केला होता का? या ठिकाणी नेमकं कुठलं प्रशिक्षण दिलं जात होतं, याबाबत त्याच्याकडून काही सांगितलं गेलं होतं का? आम्ही कसाबला पकडल्यानंतर त्याचं इन्व्हेस्टिगेशन टीम ही दुसरी होती, परंतु त्या चौकशीच्या दरम्यान त्यांनी जे ट्रेनिंग घेतलं होतं ते अत्यंत रिग्रेस ट्रेनिंग घेतलं होतं। आपण पाहाल की 10 अतिरेकी मुंबई शहरावर येतात आणि 2 दिवस ठाण मांडून ते बसले होते, ज्या ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये म्हणा किंवा नरिमन हाऊस मध्ये म्हणा, म्हणजे त्यांचं प्रशिक्षण होतं, हे पक्क असं प्रशिक्षण होतं। आणि हे प्रशिक्षण या मुरीतके इथे झालं होतं, हे असं ते तपासात आलं होतं असं। जी,
मुरीदके व्यतिरिक्त आणखी कुठल्या ठिकाणाचा उल्लेख केला गेला होता का? त्या बाबतीत अजून भारतीय लष्करानं कुठं कारवाई केल्याचं आपण निदर्शनास आपल्या आलेलं आहे का? नाही, तसं इतकं आता आठवत नाहीये मला. परंतु आता पुलवामाच्या नंतर जे स्ट्राईक झाले त्यांच्या पीओके मध्ये, ते देखील एक चांगली कारवाई होती. प्रत्युत्तर म्हणून आपण जे दिलं होतं. मी तर म्हणतो की जितके प्रशिक्षण त्यांना दिलं जातं त्या ठिकाणी आणि जे स्थळ आहेत ती पूर्ण शोधून काढावी आणि ती उद्ध्वस्त करावी, जमीनदोस्त करावी, जसं काल केलं किंवा पुलवामाच्या अटॅक नंतर भारतीय सैन्याने जे केलेलं आहे त्यावेळी. जी, बावधनकर सर, आणखी एक मुद्दा तुम्ही जो आत्ता उपस्थित केला तुमच्या बोलण्यातून की अशी स्थळं शोधली जावीत आणि ती नष्ट केली जावीत. सामान्य माणूस असो, राजकीय वर्तुळातले नेते असो, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नेते असो, सगळ्यांचं असं म्हणणं आहे की दहशतवाद हा जो मुद्दा आहे याचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे. या गोष्टीसाठी अशा पद्धतीनं दहशतवाद्यांचे बेस कॅम्प, त्यांचे लॉन्चपॅड शोधणं, ते उद्ध्वस्त करणं हा कितपत परिणामकारक हल्ला असू शकतो किंवा कितपत परिणामकारक उत्तर असू शकतं असं आपल्याला वाटतं? याने दहशतवाद संपवण्याकडे आपण जातोय असं आपण मानता का? निश्चित असं वाटतं, दहशतवाद कोणालाही नकोय. आणि जर पुढे ते करत असतील आणि त्याला एक देश संपूर्ण पाठिंबा देत असेल किंवा त्यांच्या देशात त्यांची जमीन ही वापरण्यासाठी देण्यात येत असेल, तर निश्चितच आपल्याला आणि आपण त्यांना सांगून, आपण त्यांना पॉइंट आउट करून पण ते त्या ठिकाणी दुर्लक्ष करतात, कानडोळा करतात आणि ते काहीच त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. उलट त्या जे अतिरेकी जे आहेत त्यांचे मुख्य प्रमुख, त्यांना इतकं प्रोटेक्शन दिलं जातं की बाबा तो व्हीआयपीच त्या देशातला आहे असं ट्रीट केलं जातं त्यांना. मग अशा वेळी आपल्याकडे काही उपाय शिल्लक राहत नाही. मग तो एकच आहे की आपलं भारतीय सैन्य जे करतं ते अगदी योग्य करतं. आता ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख सुद्धा आपण करत होतो सर, त्याच्याबद्दल बोलत होतो. आत्ताच्या क्षणाला आपण बघतोय की ऑपरेशन सिंदूर सारखं हे एक मोठं मिशन भारतीय सैन्यानं राबवलं, ते यशस्वी सुद्धा केलं. याबाबत आपल्याला खास करून काय वाटतं? कारण हे सातत्यानं घडताना आपण बघतोय. अजमल कसाब जसा इथं आला तसेच काही जण येतात, काहींचं टोळकं इथे येतं, निष्पाप लोकांना जखमी करतं, ठार मारतं आणि अशा वेळेला मात्र काहीशी हतबलता दिसते. तर याकडे आपण कसं पाहता ऑपरेशन सिंदूरच्या दृष्टीने जर बघायचा विचार झाला तर? पहलगाममध्ये जो निष्पाप 28 जणांना ठार मारण्यात आलंय अतिरेक्यांकडनं आणि अतिरेकी आले, त्यांनी मारलं. परंतु त्यांच्यावर प्रत्युत्तर करण्यासाठी जो काही आपल्याला स्ट्रॅटेजी करावी लागली, त्याचं प्रत्युत्तर म्हणून जी काल ऑपरेशन सिंदूर अगदी समर्पक असं आपण त्यांना उत्तर आणि चोख उत्तर असं दिलेलं आहे असं मला निश्चित वाटतं. आणि जसं आपण अगोदर प्रश्न विचारला होता की दहशतवाद कोणालाच नको असतो, परंतु काही देश दहशतवादावरच पोचले जातात असं एकंदरीत दिसतंय. बघा की आपण 26/11चा अटॅक असो, ज्यावेळी आपण पुरावे सादर केले पूर्ण जगासमोर, पाकिस्तानला पण दिले, परंतु त्यांनी कानावर हात ठेवले पाकिस्तानने आणि आमचं नाहीच असं त्यांनी हे केलं. म्हणून मग अशा देशाला किंवा अशा सरकारला सांगून काय उपयोग आहे असं मला वाटतं. आणि मग ऑपरेशन सिंदूर सारखे जे किंवा जे त्यावेळी जे आपण ऑपरेशन्स केलेले आहेत त्याचं पूर्ण समर्थन करणं योग्य राहील. बावधनकर सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण देशभरात आपण बघतो की मॉकड्रिल ठिकठिकाणी राबवले जात आहेत. ब्लॅकआउट्स करणं किंवा त्या क्षणाला नेमकं कशी परिस्थिती हाताळायची हे सगळं सांगितलं जात आहे. याचा अर्थ आपणही कुठेतरी या तयारीत आहोत की पुन्हा परत पाकिस्तानकडून अशी कुरघोडी होऊ शकते. ज्याप्रमाणे कसाबाला आत्ता जसं आपण म्हणालो, आणखी काही जण येऊ शकतात. आपण उरी हल्ला बघितला, 26/11चा हल्ला झाला, संसदेवरचा हल्ला झाला, पुलवामाचा हल्ला झाला, आता पहलगामचा हल्ला झाला. हीच परिस्थिती वारंवार दिसून येते. पुन्हा परत असं काही घडू शकतं असं आपल्याला वाटतं? त्यांचं ट्रेनिंग त्या पद्धतीने होतं? आता जे सरकारने ज्या सूचना दिलेल्या आहेत, मी तर म्हणतो की प्रत्येक जनतेचं हे कर्तव्य राहील की त्याच्या सूचना पाळाव्यात. सहकारी एजन्सीजना, पोलीस असू दे किंवा जे काही आता जे त्यांचे जे पॉलिसीज या ठिकाणी आपण मॉक ड्रिल्सच्या पाळल्या जात आहेत, त्याला पूर्ण सहकार्य करावं असं मला वाटतं. आणि याच्या मागचं काय कारण आहे ते आता सांगणं जरा कठीण आहे. जी, अगदी धन्यवाद सर, तुम्ही हे सगळं सविस्तर विश्लेषण केलं, पुढारी न्यूजशी संवाद साधलात. यासाठी निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधनकर सर आपल्याशी जोडले गेले होते, ज्यांनी या सगळ्या संदर्भात सविस्तर विश्लेषण केलं.